हॅलो फ्रेंड्स. तर सकाळ सकाळी आम्ही बॅग वगैरे पॅक करून कोकणला जायला निघालो होतो. बॅग वगैरे सगळं बाहेर आणून ठेवलं होतं सामान आणि पहाटेच्या 4 वाजल्या होत्या. 4 वाजता आम्ही कोकणला जायला निघालो होतो. बाहेर एवढा अंधार होता आणि प्लस त्याच्यामध्ये भरपूर थंडी होती. पहिलं तर घर लॉक केलं, त्याच्यानंतर मी बाहेर थांबले होते ह्या लोकांचा वेट करत. कोण नव्हतं, फक्त आम्ही फॅमिलीच होतो सगळे. माझं तर आवरून झालं होतं, पण बाकीच्यांचं राहिलं होतं. त्याच्यानंतर झाली प्रवासाला सुरुवात आणि इकडे आम्ही जे राहतो तिथे खाली गाडी पार्क केली होती. गाडीमध्ये वगैरे बसलो. मस्त गणपती बाप्पाच्या गाण्याने सुरुवात झाली आमच्या प्रवासाला. तिथून आमचा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर आम्ही तिथे पोचलो. तिथं पोचल्यानंतर फर्स्ट आम्ही रूम घेतली आणि रूम एवढी भारी होती. तिथून जवळच होती, बीचपासून जवळ होती ती रूम आणि खरंच खूप छान रूम होती ती. मला तर खूप जास्त आवडली. बाहेरचा व्ह्यू तर खूप छान होता. इकडे सकाळ सकाळ एवढं भारी वाटत होतं ना, खूप छान. त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि फ्रेश होऊन नाश्ता वगैरे केला. नाश्त्यामध्ये पोहे खाल्ले. नंतर बीचवरती गेलो आणि बीच बघून मी तर पहिले बघितलाच नव्हता, म्हणजे पहिल्यांदाच मी बघितला होता बीच आणि एवढा सुंदर. मी लांबूनच बघितला आणि मी म्हटलं बापरे एवढं पाणी. कारण माझी जेवढी नजर लांब जात होती ना तिथपर्यंत मला फक्त पाणीच दिसत होतं. आणि कृषिकाला तर एवढी मज्जा आली तिकडे. तिनं खूप जास्त एन्जॉय तर तिने आणि तिच्या पप्पानीच केला. मला तर पाण्यात जायला भीतीच वाटत होती. लाट आली तरी मी घाबरायचे आणि मग पाठीमागे यायचे. मी म्हणायचे की नको नको, लाट आली तर मी वाहून जाईन म्हणून. एवढी मी घाबरत होती. पण पिल्लू अजिबात घाबरत नव्हती. ते दोघं मस्त एन्जॉय करत होते. फुल एन्जॉय केला त्यांनी. इतकं भारी वाटत होतं तिकडं. खरंच खूप छान वाटत होतं. जसं जसं पाणी येईल तसं तसं ती पुढं पळायची, कारण तिला असं वाटायचं की पाणी आपल्याकडे येतंय का काय. आणि हे बघा किती सुंदर दिसतंय सगळं. जिकडे नजर जाईल तिकडं पाणीच पाणी दिसत होतं सगळीकडे. मी तर पहिल्यांदाच बघितलं होतं, त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सगळं